माडखोलकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमान कार्यक्रम। प्राध्यापक एस.बी. कुलकर्णी यांचं विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन। चंदगड येथील रोभा माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना NSS आणि ग्रंथालय व माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व, आत्मविकास आणि व्यक्तिमत्व घडविण्यातील वाचनाची भूमिका याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाचे साधन व्यक्ती प्राध्यापक एस.बी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने वाचन करणे अत्यावश्यक आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी अध्यात्म, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य आणि संस्कृती या सर्व क्षेत्रात विपुल वाचन करून स्वतःचे व्यक्तिमत्व घडविले। प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कल्पनाशक्तीचा विकास करून भारतीय परंपरेच्या जतनासाठी प्रयत्नशील राहावे। त्यांनी यावेळी अनेक नामांकित वाचकांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर S.D. गोरल होते। त्यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले की डॉक्टर अब्दुल कलाम यांचे आयुष्य हे जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे प्रतीक आहे। विद्यार्थ्यांनी संकटावर मात करण्यासाठी त्यांच्यासारखी जिद्द अंगीकारावी। कार्यक्रमाचे प्रास्ताविक NSS समन्वयक डॉक्टर S.D. गावडे यांनी केले, तर ग्रंथपाल प्राध्यापक रासू गडकरी यांनी सूत्रसंचालन केले। संविधान उद्देशिकेचे वाचन आणि सामूहिक शपथ इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक A.D. कांबळे यांनी दिली। कार्यक्रमाचे आभार डॉक्टर N.K. पाटील यांनी मानले। या प्रसंगी प्राध्यापक G.Y. कांबळे, डॉक्टर R.A. कमलाकर, डॉक्टर S.S. सावंत, डॉक्टर S.N. पाटील, डॉक्टर R.K. तेलगोट्टे, प्राध्यापक R.V. आजरेकर, ग्रंथालय सहकारी V.M. मुळीक, M.M. पिरजादे व अनिल पाटील उपस्थित होते। एकूण 135 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत वाचन संस्कृतीला नवी प्रेरणा दिली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।